काही आंदोलक हुल्लडबाजी करून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत। तसंच बीएससी आणि आरबीआयच्या इमारतीमध्ये घुसत त्यांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला होता। तसंच मुंबईकरांचे हाल नको आणि आपली ही बदनामी नको अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। मराठा आंदोलकांनी केलेल्या घेरावावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकप्रतिनिधी म्हणूनच सगळ्यांच्या भावनांचा आदर हा केलाच पाहिजे। लोकांच्या वेदना ऐकून घेणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ओबीसींच्या साखळी उपोषणाच्या स्थळी भेट दिली, तर सरकार ओबीसींमधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देणार नाही अशा आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलं। मराठा आंदोलनावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय विरोधक पुढे जाऊ शकत नाहीत आणि आंदोलनाला कोणाचंही बळ आहे यासाठी एक पत्रकार परिषद घेऊ असं म्हणत राणे यांनी विरोधकांना इशारा दिला। जरांगेंचं मुंबईतलं आंदोलन आमदार रोहित पवार हाताळत आहेत आणि पवारांना मुंबईत दंगल घडवायची आहे असा गंभीर आरोप भाजप किसान मोर्चाचे माऊली हळणकर यांनी केलाय। मराठा समाजाला शिक्षणाशिवाय आणि नोकरीसाठी हक्काचं आरक्षण मिळावं, पण कोणाच्याही अधिकारातून आरक्षण दिलं जाऊ नये। मुदोजी भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर आपली भूमिका जाहीर केली आहे। आझाद मैदानावर चालू असलेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात राज्यभर सर्व ठिकाणी रसद पुरवण्याला सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापुरातील मराठा समाज, ब्राह्मण समाज आणि अयोध्या फाउंडेशनच्या वतीनं 2000पेक्षा जास्त आंदोलकांना रोजचं जेवण देण्याचा प्रयत्न सुरू आहे। कार्यालयाच्या फलकावर पूर्व नागपूर लिहिल्यामुळे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या नामफलकावर काळं फासण्यात आलेलं आहे, तर भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासल्याचा आरोप वंजारी यांनी केला। पुण्यामध्ये सिंहगड रोडवर जमलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे फडणवीसांच्या येण्यापूर्वी काही आंदोलक सिंहगड रोडवर जमले होते। पुणे पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलं। सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची गर्दी हाताबाहेर गेली होती। तसंच रेल्वेच्या ट्रॅकवर देखील आंदोलक उतरले होते। मंत्रालयाजवळ सुद्धा आंदोलकांनी गर्दी केली होती। मुंबई मराठा आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीमध्ये घुसण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला। सीएसएमटी स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व मार्ग आज दिवसभर बंद राहणार आहेत। आझाद मैदानाबाहेरील मार्ग सुद्धा बंद राहणार असून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतील महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, तर 2 दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे। वाशी रेल्वे स्थानकावर आंदोलकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली, तर पोलिसांच्या आवाहनानंतर देखील आंदोलकांनी गोंधळ सुरूच ठेवला होता। जीव धोक्यात घालून आंदोलक रेल्वेचा रूळ रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करत होते, तर हुल्लडबाजांमुळे आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता आहे। मराठा आंदोलकांना लोटांगण घालून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन दिलेलं आहे। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक लोटांगण घालत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचलाय।
शशिकांत शिंदे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी जाऊन भेट दिली। मनोज जरांगे पाटील त्यावेळी आराम करत होते आणि त्यामुळे त्यांनी चर्चा मात्र केली नाही। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटलांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली। मी सरकार म्हणून इथं आलो नाहीये तर माणुसकी म्हणून मी इथं जरांगेंना भेटायला आलोय, असं आमदार अर्जुन खोतकर यांनी यावेळी म्हटलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज हिंगोलीच्या गिरगाव फाटा परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करण्यात आलेला आहे। या आंदोलनामध्ये गिरगावसह अनेक गावातील सकल मराठा बांधवांनी सहभाग घेतला, तर रस्ता रोकोला पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा होता। मंत्री छगन भुजबळ यांनी बबनराव तायवाडे यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा केली, तर आज मुंबईत होणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीसाठी छगन भुजबळ यांनी तायवाडे यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं। मात्र नागपुरात आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू केलं आहे आणि त्यामुळे आपण मुंबईत बैठकीला येऊ शकत नाही, असं तायवाडे यांनी म्हटलं। मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे। ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र खुशाल द्या। जरांगेंनी मागण्यांपासून युटर्न घेतल्याचा आरोप बबनराव तायवाडे यांनी केला। मराठा आंदोलकांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात असं निवेदन संभाजी ब्रिगेडकडून मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आलं। मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, तसंच आंदोलनासाठी आलेल्या बांधवांना आवश्यक त्या सोयीसुविधा तातडीनं उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून झाली आहे। मराठा आरक्षण उपसमितीची मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक पार पडली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याहून आता ते निघाले असून मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्यात काल रात्री सुद्धा चर्चा झाली होती। ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक आता देण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक देण्यात येऊन रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि रस्त्यांचे शेत रस्त्यांचं सीमांकन करणार असून ग्रामीण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याचं समजतंय।